मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे. तो कुणाला कधी, कुठे आणि कसा भेटेल याचे काही नियम नाही. सकाळी हसत बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईल याची खात्रीच नसते. आणि तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळी, ताणतणावात आणि अपेक्षेच्या ओझेखाली जीवन जगत राहतो. उद्याची चिंता, भविष्याची भीती आणि अजून मिळवायचं आहे या विचारात आजचा क्षण निष्ठून जातो. आजूबाजूला घडणाऱ्या दुःखद घटना आपल्याला क्षणभर थांबवत मन सुन्न होतं, डोळे पाणवतात आणि आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव होते. आणि त्यावेळी लक्षात येतं की पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात आणि माणसासोबत जातं ते फक्त त्यानं कमवलेलं प्रेम, केलेली माणुसकी, लोकांच्या मध्ये राहिलेल्या आठवणी. म्हणूनच मित्रांनो, नात्याकडे दुर्लक्ष करू नका. माता पित्यांची सेवा करा. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की या महाराष्ट्राचा बुलंद आवाज, गोरगरिबांचा कैवारी, छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन जाणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आपल्यात राहिलेले नाहीत. 28 तारीखचा तो दिवस, काळा दिवस म्हणावा लागल. 8:15 वाजता दादांचं विमान मुंबईवरून निघालं आणि शेवटी आपल्या मायभूमीत गेल्यानंतर त्या विमानाचा अपघात आणि सर्वांचे लाडके माननीय अजितदादा पवार आपल्याला सोडून निघून गेले. अशी दुःखदायक घटना. आणि या ठिकाणी जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज तर आहे, परंतु सर्व जाती धर्मांचा विचार करून सगळ्यांना सारखा न्याय देणारे म्हणजे आपले दादा आहेत. खरंच फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन जाणारा मार्गच थांबला हो इथे. दादांचं कार्य फार मोठं कार्य. आजच्याच दिवशी म्हणजे 29 जानेवारी बारामतीमध्ये लाखो लोक त्या ठिकाणी आले बघा, दादांच्यावर प्रेम करणारी. आणि दादा आज पंचतत्वामध्ये विलीन झाले हो. प्रत्येकाच्या डोळ्यातून पाण्याचे अश्रू होते बघा, की विरोधकांच्याही डोळ्यातून पाणी यावं असे आपले दादांचे काही शब्द आपल्या कानावरती पडतात बघा. लक्षात घ्या, माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार ह्या शब्दात पॉवरच आहे. खरंच पॉवर आहे. कारण दादा जे बोलायचे तेच करायचे. दादांची एक आठवण डोळ्यासमोर उभी राहते की नेहमीपासून दादा म्हणायचे बघा, अरे तुझं काम जर झालं नाही तर ही पवाराची अवलाद सांगायची नाही. हा शब्द दादांचा डोळ्यापुढे उभा येतो, कानावरती ऐकू येतो. आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये अशी कामं केलीत की चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत दादांची कीर्ती अशीच राहील बघा. पिंपरी चिंचवड जर आपण डोळ्यासमोर आणलं तर ओसाड पडलेलं पिंपरी चिंचवड विकास केला खरा दादांनी केला. या महाराष्ट्रातील अनेक धरणं दादांच्या आधिपत्याखाली झाली बघा. धरणं बांधली, लाडकी बहीण योजना, गरीब शेतकऱ्यांची लाईट बिलं माफ केली. कारण विचार करा, आज आपल्या घराचं डबल बिल झालं तर आपल्याला भरता येत नाही. लक्षात घे, अर्थ खातं सांभाळण्याचं काम दादांनी केलं बघा. असं काम कोणालाही शक्य नाही मित्रांनो. या महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार होऊन गेले, परंतु मंत्रालयामध्ये पहिला जाणारा आमदार म्हणजे आमचे अजितदादा पवार येतो. 28 जानेवारी तारीख हा काळा दिवस हो. या पवारांचा ढाण्या वाघ आज महाराष्ट्राला सोडून निघून गेला. पाठीमागं ठेवली फक्त आपली कामाचा माणूस गेला हो. कारण या महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्री आहेत, अनेक आमदार आहेत, परंतु केवळ बोलणं वेगळं आणि आश्वासन देणं हीच कामं. परंतु दादांनी कधीही आश्वासन दिलं नाही, मी करणारच, माझं काम बोलतंय. आज हे शब्द अनेक चॅनलवरती आपल्याला ऐकायला मिळते. एक शेतकऱ्याचा मुलगा, नांगूर हाकणारा आमचे दादा, नांगूर चालवलाय दादांनी, गायांच्या धारा काढल्यात. तो कष्टानं एवढं साम्राज्य उभं केलं आणि कष्टातून हा शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, अर्थ खातं, कित्येक दिवस सर्वाधिक मुख्यमंत्री पद दादांच्याकडे होतं बघा. बोलणारी तोंड वेगळी असतात, परंतु कार्य हे बोलतो बघा, ते कधी लपत नाही. तर मित्रांनो, अशा दादांच्या बद्दल आज आपण थोडीशी माहिती पुढे जाणणार आहोत. व्हिडिओ नक्की पहा, ऐका आणि शेअर करा, कारण हा आवाज जो आहे तो सत्याचा आहे, कामाचा आहे. तर मित्रांनो, आपले अजित पवार स्वभावाचा हा नेता आहे आणि आज आपल्यात ते नाहीत. योगायोग पहा ना, अजितदादांचं आयुष्य किती, 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस. 22 जुलै 1959 रोजी अजित पवारांचा जन्म झाला. माननीय अजित पवारांचं गाव आपला सगळ्यांना माहिती आहे, बारामती. आणि या बारामती तालुक्यातली काटेवाडी गाव, की जगालाही माहीत पडावी बारामती
अशी बारामतीची सुधारणा केली बघा दादांनी. परंतु अजितदादांचा जन्म हा नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या गावी झाला बघा. दादांचा जन्म आपल्या मामाच्या गावी झाला, म्हणजे आजोळी. 10वी पर्यंत शिक्षण तिथंच घेतलं दादांनी आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईला आले. शिक्षण पूर्ण झालं आणि परत बारामतीला गेले. सहकारी संस्थांमधून त्यांनी आपल्या सामाजिक राजकीय कार्याला सुरुवात केली. 1983 ते 84 मध्ये काठेवाडी ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये स्वतःचं पॅनल उभं केलं दादांनी आणि निवडूनही आणलं आणि राजकारणातलं पहिलं पाऊल टाकलं. सहकारी साखर कारखाने, दूध संघ, बँकासारख्या संस्थातून त्यांनी नेतृत्वाचा पाया रचला आणि 1991 मध्ये ते राजकारणामध्ये आले, म्हणजेच प्रस्थापित झाले राजकारणात. आणि त्याच्यानंतर अनेकदा बारामतीचे आमदार म्हणून निवडून आले हो. तशी त्यांची सुरुवात ही खासदार म्हणून पहिली झाली. माननीय अजित पवार या महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद उपभोगलं. काम होईल तरच, अन्यथा नाही असं म्हणायचं बघा. डायरेक्ट तोंडावरती बोलायचं, काम होईल तर लगेच हो, नाही तर नाही होणार. अशा स्पष्ट भूमिका घेणारे आपले दादा, कामाचा झपाटा असलेले नेते म्हणून अजित पवार यांची खरी ओळख दादांची. आमच्या कामात कसूर केल्यास अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्याची त्यांची पद्धत होती. पुण्यात जर आपण गेलो आणि त्या पिंपरी चिंचवडकर जर पाहिलं तर लहान मुलांनाही सांगावं हे काम अजितदादा पवारांचे. एवढं मोठं कार्य, मोठं खरंच कामाचा माणूस आज या महाराष्ट्राला पोरखा करून निघून गेला हो. की लहान पोराच्या डोळ्यातूनही पाणी यावं की दादांचं विमान पडलं आणि दादा अपघातात गेले. ही बातमी महाराष्ट्राला सुन्न करून गेली. या महाराष्ट्राचं अर्थ खातं असं सांभाळलं की दुसरं कोणालाही शक्य नाही बघा. आज सुद्धा की विरोधकांच्याही पायाखालची वाळून निघून जावी दादा गेल्यानंतर, असं हे काम हो. एक शेतकऱ्याचा पोरगा काय करू शकतो, एक पवाराचा पोरगा काय करू शकतो हे संपूर्ण देशाला दाखवलं. आणि पवार नावाची ओळख या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, काय देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. आजही मी हनुमंत पवार, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आम्ही महाराष्ट्रात कुठेही जरी गेलो तरी पवार म्हटलं तर साहेब म्हटलं जा. मित्रांनो, हे सगळं काम आहे आमच्या अजितदादांचं. आणि महाराष्ट्राला दादा सोडून गेले. मृत्यू अटळ, त्यात शंका नाही. उत्तम जीवन जगावं कसं, ज्या वेळेला माणूस जन्माला येतो त्यावेळेला त्याचं कार्य काय, समाजाचं कर्ज असतं आणि हे समाजाचं कर्ज फेडण्याचं काम आमच्या अजितदादांनी केलं. पंचतत्वात विलीन झाला जो, आणि हा दुःखांचा डोंगर अख्ख्या महाराष्ट्राला झेलत आहे. विरोधक असो, कुणी असो बघा, कारण कामाचा माणूस आज महाराष्ट्राचा निघून गेला. प्रशासनावरती उत्तम प्रकारे पकड, जनतेच्या कामाची जाण असलेला नेता आज महाराष्ट्राला सोडून गेला. हो, विचार करा. 8:15 मुंबईवरून विमान निघालं. बारामतीला 4 सभा होत्या, परंतु नियतीनं डाव साधला. दादांचं चिन्ह म्हणजे राष्ट्रवादी चिन्ह घड्याळ. विचार करा, दादांचं हे चंदेरी रंगाचं घड्याळ शेवटची ओळख, घड्याळ ओळख. विचार करा, अक्षरशः डोळ्यात पाणी. हा प्रामाणिकपणाचा. 1991 मध्ये पहिले खासदार दादा काँग्रेसमधून झाले आणि याच्यानंतर ही जागा पवार साहेबांना देण्यात आली. आणि नंतर दादा विधानसभेवरती निवडून आले 1991ला. आणि आजपर्यंत दादा आमदार होते बारामतीचे. विचार करा. आणि शेवटचा श्वासही याच बारामतीत घ्यावा, हा सगळा नियतीचा डाव म्हणावा की काय. हे खरं वाटत नाही बघा. विमान पडावं, दादा जावं, हे खरं नाही वाटत. की शेवटचा श्वास आपल्या भूमीमध्येच घेतला. अहो, 1999 मध्ये माननीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी स्थापन केली. पक्षाला चिन्ह काय मिळालं, घड्याळ. आणि तेव्हापासून आमचे दादा हे घड्याळ आपल्या जवळ बाळगत होते बघा. मतभेद काहीतरी झालेच होतात, घड्याळ दादांच्याकडे होतं आणि मृत्यूसमयी दादांच्याकडेच घड्याळ होतो आणि त्याच घड्याळाने ओळख. हा प्रसंग डोळ्यात पाणी आणणारा आहे. त्या शेवटची माननीय मुख्यमंत्री अजित पवारांची ओळख आहे बघा. बारामतीला विद्या प्रतिष्ठान मैदानात अखेरचा निरोप. लाखो लोक त्या ठिकाणी आली, लाखो लोक, त्याचा हिसाब नाही का आली त्या ठिकाणी. दादांची माणुसकी आणि त्यांचं काम बोलतंय हे त्यांचं वाक्य परत दाखवून देण्यासाठी. काम बोलतोय, असा नेता पुन्हा होणे नाही. आणि या विमानाच्या अपघातामध्ये वैमानिक, दादांचे बॉडीगार्ड, जी काही लोक होती त्या सगळ्यांना खरंच मनापासून श्रद्धांजली आम्ही वाहतो. मी हनुमंत पवार धारकरी
माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लाख लाख धारकऱ्याचा मानाचा मुजरा. असा नेता पुन्हा होणे नाही. बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. हा, मला बी अजित पवार म्हणतात. पण गऱ्यांनो, नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्व. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे, पण एक समाधान की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी आहे. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असताना माझे हातपाय कायमचे विसाव. पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही, तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप शेवटच्या क्षणीही. जय हिंद.